साईबाबांच्या आरतीमध्ये आहे ना, की जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. तसा भाव जसा असेल तसा अनुभव आहे. तुमच्या मनामध्ये कटुता असेल, तुमच्या मनामध्ये संतांना तुम्ही शिव्या देत असाल, तर तुम्हालाही ते कटुता व्यवहारामध्ये अनुभवायला येईल. तुमचंही नुकसान होईल. तुम्हालाही कोणीतरी शिव्यांची लाखोली वाहील, कारण जे तुम्ही त्या संतांपर्यंत पोहोचवता तेच तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो. त्याच्यासाठी संतांना काही करावं लागत नाही. आपण सतत सांगतोय की ते मनातला भाव ओळखतायत. मग तुमच्या अंतरंगातला काळ्या ठिक्करपणा त्यांना कळल्याशिवाय राहील का? आणि तुमच्या अंतरंगामध्ये जे भक्तीचा जो प्रकाश उजळून राहिलाय, तो तरी त्यांना कळून राहील का? कळल्याशिवाय राहील का? मग ह्या गोष्टी जितक्या सत्य आहेत, तितकंच हे चपखल वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलंय. तर त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचाही एक संदर्भ आपण आता येणाऱ्या कथानकामध्ये बघणार आहोत. आता ते कोणतं कथानक आहे? ते पुन्हा चमत्कृती पूर्ण आहे का, किंवा सुरस कथा आहेत का? यामध्ये सगळ्याच आपल्या सगळ्या श्रोत्यांना अपेक्षित असलेला माल मसाला ठासून भरलाय. आता जे काय आपण सांगणार आहोत ते, तर त्यासाठी आधी काही एक दोन ओव्या आपण बघूया. की जेव्हा वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज शेगावला गजानन महाराजांना भेटायला आले आणि नुसती नजरानजर होऊन त्यांनी परत जायची आज्ञा मागितली. काही बसणं नाही, बोलणं नाही, सत्संग नाही, आगत स्वागत नाही, जेवण खाणं नाही, काहीच नाही, वाद्यपूजा नाही, काही. आले तसे निघून गेले. तेव्हा बाळाभाऊंना जो संशय आला, की संशय म्हणजे काय, असा विचित्र संशय नाही की मग हा तुमचा बंधू कसा? बाळाभाऊंनी त्यांना विचारलं, कारण वासुदेवानंद सरस्वती हे कर्म मार्गावरती अतिशय दृढ निष्ठा असलेले यती होते. आणि महाराजांचं तर असं म्हणणं होतं की अरे, आम्ही परमहंस असलो तरी आम्हाला सोवळं ओवळं विटाळ चिंडाळ कशाची बाधा होत नाही. आम्ही कोणाच्याही हातचं खातो, आम्ही गटाराचं पाणी पितो, आम्ही जात पात मानत नाही. जो स्वयमेव ब्रह्म झाला, जात ओठून उरली त्याला. आणि जातीभेदाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास, जसा नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. मग बाळाभाऊनी विचारलं की तुमचं आचरण अतिशय भिन्न, त्यांचं आचरण अतिशय भिन्न, तरी सुद्धा तो तुमचा बंधू कसा? तेव्हा महाराजांनी त्यांना म्हणाले बाळाभाऊंना की बरवा प्रश्न केला बाळा आज तू भला. मग त्याची उकल काही महाराजांनी केली. त्याच्यामध्ये अनेक संतांची जी महाराजांनी नावं घेतली, तर त्या ओव्या दासगणू महाराजांच्या आहेत. ह्या आधी आपण त्या ओव्या वाचलेल्या आहेत, पण पुन्हा एकदा आजच्या पुढच्या कथेसाठी त्या ओव्या वाचणं आवश्यक आहे, म्हणून मी त्या वाचतो. काय म्हटलं महाराजांनी की वसिष्ठ वामदेव जमदग्नी अत्रि पाराशर शांडिल्य मुनी हे कर्म मार्गाच्या सेवेनी मुक्कामासी पोचले. आता महाराजांनी इथे भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग, किंवा भक्ती मार्ग, कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग, ह्या तीन मार्गांचं अतिशय परखड आणि सुस्पष्ट असं विवेचन त्यावेळेला बाळाभाऊंनी जी शंका विचारली त्याच्यावरती केलेला आहे. तर ज्ञान, भक्ती, योग, भक्ती, कर्म आणि या सगळ्या मार्गामध्ये, आणि त्याच्यात त्यांनी योगाची पण जोड दिलेली आहे. या चारी मार्गांचे त्यांनी जो संतांची मांदियाळी होती, या चारी मार्गांमधल्या ज्या ज्या मार्गांचे पुरस्कृत करणारे जे संत होते, त्यांची जणू काही लिस्टच बाळाभाऊला महाराजांनी वाचून दाखवली. की वसिष्ठ वामदेव जमदग्नी अत्रि पाराशर शांडिल्य मुनी हे कर्म मार्गाच्या सेवेनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयाधु कुमर म्हणजे प्रल्हाद, मारुती शबरी आक्रूर, उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्ती मार्गी. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिना थोर या योग मार्गाचा. जो वसिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला.
तोच मच्छिंद्राने भोगला फळा माझी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली येथे शंका न घ्यावी मुळी. कर्ममार्गाची रचिली कर्ममार्गाची रक्षिली बुज श्रीपाद श्रीवल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जवी. नामा सावता ज्ञानेश्वर सेना कान्हो चोखा महार दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गा. शेख मोहम्मद श्री गोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे. आता ह्या सगळ्या बऱ्याच लोकांची चरित्र आपण पाहिले. तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेव रथ म्हणजे वासुदेवानंद सरस्वती. मी धरिला भक्तिपंथ आणिक बहुता इतरांनी. पळूस ते धोंडी बुवा यांचेही चरित्र आपण पाहिलं. सोनगीरचा नाना बरवा जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला आम्हाती विदेही देवी शिर्डीचे बाबासाई गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असेल. पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा अडकुजी नामे संतसाचा गेला याच वाटेने. मुरा गावचे संतरत्न झिंगराजी ते होय जाणे देवी नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गासी चाहते. मग आता याच्यामध्ये जे आलेलं आहे की पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा अडकुजी नामे संत साचा गेला याच वाटेने. म्हणजे भक्ती मार्ग आणि अडकुजी महाराजांच्या बाबतीत असं म्हणता येईल की ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, कर्म मार्ग आणि योग मार्ग ह्या चारही मार्गांचा अवलंब अडकुजी महाराजांनी स्वतःच्या अवतार कार्यात केलेला आहे. मग आता हे अडकुजी महाराज कोण होते ज्यांचा उल्लेख स्वतः गजानन महाराजांनी केलेला आहे. त्या अडकुजी महाराजांचं अतिशय चमत्कृतीपूर्ण चमत्कारांनी भरलेलं कथा भागांनी भरलेलं रसाळ असं चरित्र आपण थोडक्यामध्ये अवलोकन करणार आहोत. कारण विस्तार भयास्तव ही सगळी चरित्र पूर्णांशाने मांडणं मला तरी शक्य होणार नाही. तर आपण आज अडकुजी महाराजांच्या चरित्राचा आढावा घेऊया. पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा अडकुजी नामे संत साचा गेला याच वाटे. वर्धा जिल्ह्यामध्ये वराडामध्ये वर्धा जिल्ह्यात आर्वी येथे सदाशिवराव फिसके कासार, नाव लक्षात ठेवा, सदाशिवराव फिसके कासार व काशीबाई कासार या धर्मशील पती पत्नीच्या पोटी इसवी सन 1821च्या कार्तिक महिन्यातल्या पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला पुत्ररत्न जन्माला आले. इसवी सन 1821. त्या मुलाचं नाव अडकू असं ठेवण्यात आलं. हा मुलगा जन्मतःच दिव्य सुलक्षणी असा होता आणि आजानुबाहू होता. शंख चक्र गदा पद्म ही ईश्वरी चिन्ह या बाळाच्या हातावरती होती. हे मूल अतिशय चपळ आणि खोडकर होत लहानपणापासून. या अडकूंचा पांडुजी नावाचा एक मोठा भाऊ होता. आता दोन भावांच्या वयामध्ये बरंच अंतर होत. त्या काळी हे असायच की मोठा भाऊ 15-15 वर्षांनी सुद्धा मोठा असेल लहान भावापेक्षा. अनेक मुलं असायची त्याच्यामध्ये ही उतरंड असणारच ना. मग अडकूंचा जो मोठा भाऊ होता पांडुजी तो कदाचित 17-18 वर्षाचाही असेल त्यावेळेला. तर एवढा मोठा तो भाऊ होता. आणि या अडकुजींची जी आई होती जी काशीबाई, ती संत मायबाईंची शिष्या होती. ज्या संत मायबाई ह्या ज्या महिला संत होत्या त्यांचा सहवास या काशीबाईंना भरपूर लाभलेला होता. त्यांची सगळी निष्ठा त्या मायबाईंवरती होती. आणि मग जसं इतर संतांच्या बाबतीत आपण बघितलं तसं अडकुजींचे आई वडील सुद्धा त्या काळी साथीच्या रोगामध्ये दगावले
म्हणजे थोडक्यात अडकुजींचं जे मातृपितृ छत्र आहे ते त्याच काळी लहानपणीच त्यांचं हरपलं. पण त्यांचं संगोपन, लालन पालन अतिशय कोड कौतुकामध्ये, अतिशय सुंदररित्या त्यांच्या मोठ्या बंधूंनी म्हणजे पांडुजींनी केलं. कदाचित पांडुजी 17-18 वर्षाचे म्हणजे विवाहित सुद्धा असले पाहिजे, कारण त्या काळची ती प्रथाच होती, 16व्या वर्षीच लग्न होत असत. तर ह्या अडकोजींचं लालन पालन संगोपन अतिशय लाडामध्ये या पांडुजींनी केलं. पण आता ह्या बाळामध्ये जन्मताच काय काय खोड्या होत्या, फार खोड्याळ बाळ होतं ना. मग ते मोठे झाले जरा हळूहळू, जसा मुलगा झाला, तो लहान मुलगा असेल 6-7 वर्षाचा, मग भेटेल त्या दिसेल त्या स्त्री पुरुषांची टिंगल करायचे. घरातले देव कुठेतरी फेकून द्यायचे पूजेमध्ये असले. मंदिरातल्या ज्या चलमूर्ती आहेत म्हणजे ज्या उचलून हातात घेण्यासारख्या आहेत, त्याही उचलून मंदिराच्या बाहेर कुठेतरी फेकून द्यायच्या. गावातल्या मुलांना यथेच्छ मारपीट करायची. उंच उंच झाडांवरती, जिथे माकडं सुद्धा जायला घाबरतील इतक्या उंचावरती जाऊन दणादण जमिनीवरती उड्या मारायच्या. तासन तास नदी नाल्यांमध्ये पोहायचं हे अडकुजींचे आवडते छंद होते, उद्योग होते. अडकुजींच्या ह्या विक्षिप्त वागण्यामुळे गावातल्या एकूण एक लोकांची पांडुजींकडे तक्रार असायची. अरे आज तुझ्या भावानी हे केलं, अरे आज त्या अडकुनी हे केलं, असा त्रास दिला, अमुक केलं, आम्हाला हे बोलला, आम्हाला ते बोलला, आमची अशी टिंगलटवाळी केली. अशा तक्रारी नित्य पांडुजींकडे येत असत. पांडुजी कंटाळले होते ह्या तक्रारींना, पण जीव कसा होता, जीव मुळी गुंतला होता आपल्या लहान भावामध्ये, कारण आई वडिला विना पोरक पोर आपण त्याला वाढवलेला आहे. तर मग हे पांडुजी त्यांना कडक शब्दात समज द्यायचे, कधी कधी गोड बोलून समज द्यायचे. पण त्यांच्या लवकरच असं लक्षात आलं, आपण कितीही दाताच्या कण्या जरी केल्या समजावून सांगताना, दाताच्या कण्या करणं हा वाक्प्रचार आहे, प्रत्यक्षात कोणाच्याही दाताची कणी होत नाही. म्हणजे अति प्रमाणात तुला समजावलं असं त्याचा अर्थ होतो. मग त्या पद्धतीला अनुसरून अडकुजींना पांडुजी खूप काही समजावत असत. पण त्यांच्या लवकरच लक्षात आलं, अरे कशाचा काही एक उपयोग नाही, याच्या वर्तनामध्ये काडी मात्र सुधारणा नाही. मग त्यांनी तो नादच सोडून दिला. ते या कानाने ऐकायचे गावकऱ्यांच्या तक्रारी, त्या कानाने सोडून द्यायचे, कारण त्यांच्याकडे उपायच काही नव्हता, करणार काय. बरं, धाकट्या ह्या भावाला हात उगारण्याची सुद्धा त्यांना इच्छा व्हायची नाही कधी, कारण माया गुंतलेली होती त्या भावामध्ये, इतकी माया होती. मग आता अडकुजींना आणखीन एक नाद होता. कुठला नाद होता, की जिथे कुठे गावात प्रवचन कीर्तन असेल तिथे तिथे अडकुजी जात असत. बरं, नुसतं ऐकायला जात होते का प्रवचन कीर्तन? नाही, तिथेही यांचा खोडकर स्वभाव काही त्यांना स्वस्थ बसू द्यायचा नाही. तर तिथे जो वक्ता आहे म्हणजे जो प्रवचनकार आहे किंवा जो कीर्तनकार आहे, त्याला हर तऱ्हेचे आचरट प्रश्न विचारून ते बेजार करत असत, अक्षरशः बेजार, की ते म्हणत सर बाबा नको काही विचारू, आम्हाला नाही तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतात, इतकं त्यांना. आणि ते कीर्तन चालू असताना भर कीर्तनात हे सगळे उद्योग करत असत. मग लोक खवळतील नाही तर काय, आणि तो कीर्तनकार भित्रेल नाही तर काय, किंवा तो प्रवचनकार. मग आता एकदा अशी गंमत झाली, हे सगळं चालू असायचं त्यांचं. एकदा आर्वी इथे मायबाईंचंच प्रवचन आयोजित केलं आर्वीकरांनी. या मायबाई अडकुजींच्या आईच्या म्हणजे काशीबाईंच्या गुरु होत्या, किंवा त्यांचा सहवास काशीबाईंना होता, काशीबाईंचं प्रेम होतं या माईबाईंवर. तर त्या माईबाईंचंच कीर्तन तिथे उभं होतं, किंवा प्रवचनाला माईबाई बसल्या होत्या. तर त्या प्रवचनामध्ये अडकुजी गेले आणि त्यांनी त्यांच्या पुढे हात नाचवत त्यांना असं विचारलं, बघा काय खोड्या आहेत ह्या, की काय प्रश्न विचारला मायबाईंसारख्या संताला. संत होत्या माईबाई, साक्षात्कारी होत्या, आत्मसाक्षात्कारी होत्या, परमेश्वराची कृपा होती, अंश रूपाने परमात्मा त्यांच्या ठाई वास करत होता. काय प्रश्न विचारला हात करून त्यांच्या पुढे.
भर प्रवचनात, ए टवळे, मला ब्रह्म दाखवतेस का, हा प्रश्न विचारला त्यांनी. तेवढं धाडस असेल. तेव्हा मायबाई त्यांना म्हणाल्या, आडक्या, ब्रह्म फार अवघड आहे रे. त्याला पाहशील तर तू कायमचा वेडा होशील. तेव्हा त्याचा हट्ट धरू नकोस, असं म्हणून मायबाई तिथून निघून गेल्या. हे एवढंच झालं. पण हे, अगं टवळे, मला ब्रह्म दाखवतेस का, हे धाडसाचं बोलणं त्यांनी त्या संत महिलेशी केलं. याच्यावरून आपल्या लक्षात येतं किती पद्धतीने हा खोडकर स्वभाव त्यांचा होता, किंवा एकंदरच ते कशी टिंगलटवाळी करत असत. मग आता प्रथेप्रमाणे आडकूजी जेव्हा वयात आले तेव्हा 16-17 वर्ष उलटून गेलं. घोड नवरा झाले आडकूजी. मग 18व्या वर्षी त्यांच्या बंधूंनी त्यांचा विवाह करून दिला. आता या विवाहाला साहजिकच मायबाईंना पण आमंत्रण होतं, कारण ते घराण्याची त्यांच्यावर श्रद्धा होती ना मायबाईंवरती. मग त्याही कौतुकाने आडक्याच्या लग्नाला आल्या होत्या मायबाई. आता अनायसे माईबाईंचं आगमन झालेलं आहे आर्वीमध्ये, लग्नाच्या निमित्ताने का होईना. तर पुन्हा एकदा त्यांचं प्रवचन आर्वीमध्ये ठेवावं असं आर्वीकर गावकऱ्यांना वाटलं. आणि ज्या दिवशी लग्न होतं त्याच दिवशी संध्याकाळी किंवा रात्रीच्या सुमाराला त्यांनी गावातल्या मंदिरामध्ये मायबाईंचं प्रवचन आयोजित केलं. म्हणजे त्यांना असं वाटलं, आज लग्नासारखा मंगल सोहळा साजरा होणार आहे, त्याच दिवशी त्याचं प्रवचन ठेवलं तर गावकऱ्यांना आणखीनच बहार येईल की सकाळी लग्नामध्ये सगळं मंगल वातावरणामध्ये सहभागी व्हायचं आणि संध्याकाळी प्रवचन कीर्तनात सहभागी व्हायचं. तो योग त्यांनी साधला. मग लग्नाच्या दिवशी रात्री लग्न झालं व्यवस्थित अडकुजींचं. त्या दिवशी रात्री वरात घरी आली आणि अडकुजींना पत्ता लागला की वरात आली, आपण आलोय वरातीतनं घरी, पण आज मायबाईंचं प्रवचन आहे ज्या आपल्या लग्नाला उपस्थित होत्या. तर आता त्यांना तर हौस होती प्रवचन कीर्तनामध्ये जाऊन काहीतरी विक्षिप्त बोलायची. मग ही संधी ते लग्न झालेलं असलं तरी कशी सोडणार. मग ते अडकुजी ते सगळी वराती घरी आल्यानंतर जे काय बाशिंग मुंडावळ्या आणखीन जे काय असेल नवीन कपडे वगैरे सगळं ते त्यागून नेहमीचे कपडे घालून आपल्या पत्नीला तसंच सोडून घरादाराला आश्चर्यचकित केलं त्यांनी की हा आता चालला कुठे बाबा, आता नवरदेव आहे आज आणि वरात घेऊन घरी आलोय आपण, हा कुठे चाललाय आता. तर ते काही कोणाला न सांगता मायबाईंच्या प्रवचनासाठी मंदिरात गेले. पांडुजींना समजून चुकलं होतं की कुठे गेला असेल म्हणून. तर अडकुजी त्या प्रवचनामध्ये आले. मायबाईंचं प्रवचन सुरू झालेलं होतं, रंगात आलेलं होतं आणि ह्यांनी तिथे प्रवेश केला आणि पुन्हा त्यांनी त्यांची हातवारे करत चेष्टा आरंभली. यावेळेला हे टवळे वगैरे असं काही म्हणले नाही, पण सतत त्यांनी ध्यास हौशा घेतल्यासारखं त्यांना वारंवार विचारायला लागलं, अगं मला ब्रह्म दाखव, ए मला ब्रह्म दाखव, अगं ब्रह्म दाखवतेस ना. यावेळेला अपशब्द नाही बोलले, पण ब्रह्म दाखव, ब्रह्म दाखव. इतकं करून जणू काही त्यांनी ते प्रवचन उधळून लावल्यासारखं केलं. तेव्हा मायबाईंना मनस्वी काहीतरी वाटलं आणि त्यांनी अडकुजींकडे एकटक नजर लावली आणि त्यांनी अडकुजींच्या नजरेमध्ये नजर मिसळताच ज्याचं तेज कोटी रवीहून आगळं आहे, अति प्रखर आहे, असं ज्योतिर्मय ज्योतिर्स्वरूप ब्रह्म अडकुजींच्या समोर साकार झालं. ब्रह्म दाखव, ब्रह्म दाखव जे म्हणत होते, म्हणजे याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की मायबाई सुद्धा किती अधिकारी पुरुष, अधिकारी महिला होत्या. पुरुष म्हणजे पुरुष म्हणायला हरकत नाही, कारण पुरुष आणि प्रकृती हे दोनच प्रकार आहेत, स्त्री असो पुरुष असो. त्या अधिकारी संत होत्याच. मग त्यांनी त्या नजरेनेच त्यांना त्या ज्योतिर् स्वरूप, ज्योतिर्मय प्रखर तेजस्वी ज्योती स्वरूप ज्याचं तेज कोटी रवीहून कोटी सूर्याहून प्रखर असं आहे, ते ब्रह्म त्यांच्या समोर प्रगट झालं मायबाईंच्या एका कृपा कटाक्षाने. आणि ते ब्रह्म प्रगट झाल्यानंतर तत्क्षणी
आडकुजींचं देहभान हरपलं, त्यांचं देहभान सुटलं. त्यानंतर नेमकं काय झालं? आडकुजींच पुढे वाटचाल कशी झाली? कारण ब्रह्म दाखव, ब्रह्म दाखव हा जो ध्यास त्यांनी घेतला होता किंवा जो धोशा लावला होता, खोड्या असतील, त्यांना त्याच्यामध्ये काही असं खरोखर आपल्याला ब्रह्म दिसेल असं काही जाणवलं नसेलही. पण मागणी तसा पुरवठा या न्यायाने मायबाईनी ते दाखवलं ना त्यांना. मग देहभान सुटलंय. मग देहभान सुटलेल्या या विदेही, देहभान सुटणं म्हणजे विदेही अवस्था एका प्रकारची, ती अचानक प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडलं, त्यांचं चरित्र कसं आकाराला आलं, हा सगळा कथाभाग आणि जो अतिशय प्रेक्षकांना ज्या पद्धतीने आवडतो, की चमत्कार ऐकायला अनेकांना आवडतात, त्या पद्धतीने नटलेलं हे जे सगळं चरित्र आहे पुढचं, ते आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत जय गजानन. जय